नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा स्मार्टफोन व्यवस्थित चालतोय का? की तो आता जुना झालाय म्हणून तुम्ही नवीन मोबाईल घ्यायचा विचार करताय? कदाचित तुम्ही एखादं नवीन मॉडेल बघूनही ठेवलं असेल. खरंच जर असं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही सगळेच स्मार्टफोन वापरता ना? मग तुमच्या फोनची बॅटरी बनवताना कोणतं रासायनिक मूलद्रव्य वापरलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे रे, मी नंतर फोन करतो. अरे, लॅपटॉपची बॅटरी लो आहे, पटकन चार्जिंग केलं पाहिजे. ही आपल्या रोजच्या आयुष्यातली ठरलेली वाक्य आहेत. थोडक्यात, आपण आपलं आयुष्य रिचार्जेबल बॅटरीशिवाय इमॅजिनच करू शकत नाही. तर या बॅटरीला ऊर्जा देण्यासाठी यामध्ये रासायनिक स्वरूपातील लिथियम आणि कोबाल्ट हे घटक वापरले जातात. स्मार्टफोन्सच्या बॅटरीमध्ये 10 ग्रॅम कोबाल्ट असतं. लॅपटॉपच्या बॅटरीला 30 ग्रॅम कोबाल्ट लागतं. तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये 10 किलो कोबाल्ट वापरलं जातं. हे कोबाल्ट येतं कुठून? तर जगातील 75% कोबाल्ट हे काँगो या आफ्रिकेतील देशामधील खाणींमधून येतं. आपल्या दैनंदिन वापराच्या उपकरणांमध्ये ही जी खनिजे वापरली जातात, ती पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढण्यासाठी मात्र फार मोठी पर्यावरणीय आणि सामाजिक किंमत मोजावी लागते. तर आता कोबाल्ट जिथून येतं त्या काँगो देशाबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाला अतिशय संपन्न अशा नैसर्गिक संसाधनांची देणगी लाभलेली आहे. पण राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार आणि कित्येक शतके चालू असलेलं व्यापारी शोषण यांमुळे हा देश कायमच गरीब राहिला. 18व्या शतकात जेव्हा युरोपियन व्यापाऱ्यांना काँगो नदीतून आफ्रिकेत जाण्याचा मार्ग सापडला, तेव्हापासूनच या सर्व प्रदेशाचं अखंड शोषण झाल्याचा इतिहास आहे. कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त कष्ट करून घेऊन तिथल्या लोकांना वेठबिगार म्हणून कामाला लावलं जायचं. 1960 साली बेल्जियमकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लोकशाही व्यवस्था आली, पण त्यावेळेचे अध्यक्ष पॅट्रिक लुबांबा यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या जागी जोसेफ मोबुटो या क्रूर हुकुमशहाचा उदय झाला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक हुकुमशहा सत्तेवर येत गेले. त्यामुळं काँगोमधील नागरिक हे कायम गरिबीतच राहिले. 20व्या शतकाच्या शेवटी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे पर्सनल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचं उत्पादन वाढलं. जागतिकीकरणामुळे तर अशा प्रकारच्या उपकरणांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. अशा उपकरणांच्या बॅटरीमध्ये कोबाल्ट हा महत्त्वाचा घटक असल्यामुळं साहजिकच त्याच्याही मागणीत वाढ झाली. 1980 मध्ये कोबाल्टची जागतिक मागणी 30,000 टन एवढी होती. ती 2022 मध्ये 2 लाख टन एवढी झाली. जगातील 75% कोबाल्ट हे काँगो सारख्या आफ्रिकेतील गरीब देशात असल्यामुळं जागतिक स्तरावर ही मागणी पुरवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. काँगोमधील कोबाल्टच्या खाणींचं काम हे 2 पातळ्यांवर चालतं. एक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या औद्योगिक पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर कोबाल्ट मिळवतात, तर दुसरं म्हणजे छोटे मोठे कामगार पहार, कुदळ आणि छोट्या हातोड्या वापरून उघड्या हातांनी खाणीतून कोबाल्ट बाहेर काढतात. कामगारांकडून एकत्रित गोळा होणारं कोबाल्ट हे देशाच्या उत्पादनाच्या 30% जास्त आहे. कोबाल्टच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं आयुष्य हे अत्यंत कष्टमय आणि हलाखीचं असतं. खाणीतून कोबाल्ट काढण्यासाठी इथं हातानंच बोगदे खोदले जातात. अशा बोगद्यांना कुठेही आधार नसतो. हवा खेळती राहण्यासाठी झरोकेही नसतात किंवा सुरक्षिततेसाठी काही साधनही नसतात. हे बोगदे सारखे कोसळतात आणि आत काम करणारी सगळी माणसं त्याखाली गाडली जातात. काँगोमधील 2.5 लाख खाण कामगारांमध्ये 40,000 बाल कामगार आहेत. तसंच या खाणींमध्ये गरोदर असलेल्या स्त्रिया आणि बाळंतीण झालेल्या स्त्रिया सुद्धा अगदी तान्ह्या बाळांना पाठीशी बांधून या विषारी खाणींमध्ये काम करत असतात. या कामगारांना वैद्यकीय मदतीची किंवा शिक्षणाची सुविधा तर नसतेच, पण ते करत असलेल्या जोखमीच्या कामासाठी आवश्यक त्या सुरक्षेची खबरदारीही घेतली जात नाही. शिवाय तिथल्या स्त्रियांवर होणारे अत्याचार ही नित्याचीच बाब आहे.
कोबाल्ट आणि तिथं मिळणारी इतर खनिज ही मानवी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय विषारी आहेत. इथल्या कामगारांच्या लघवीमध्ये सुरक्षित पातळीपेक्षा 40 पट जास्त कोबाल्ट, 5 पट जास्त शिस आणि 4 पट युरेनियम आढळतं. काँगोमधील कोबाल्टच्या 19 खाणींपैकी 14 खाणी या चीनच्या अधिपत्याखाली आहेत. ॲपल, सॅमसंग आणि टेस्ला सारख्या विद्युत वाहनांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आम्ही बालकामगारांचा वापर करत नाही किंवा आम्ही हातांनी खणून काढलेलं रक्तरंजित कोबाल्ट वापरत नाही असं जगाला सांगतात, पण हे धादांत असत्य आहे. कोबाल्ट रेड, हाऊ द ब्लड ऑफ द कॉंगो पॉवर्स आवर लाईव्स या डॉक्टर सिद्धार्थ कारा यांनी लिहिलेल्या पुस्तकात काँगोमधल्या कोबाल्ट खाणींमुळे तिथल्या पर्यावरणावर आणि तिथल्या लोकांवर केवढा भयंकर परिणाम होत आहे हे उघडपणे मांडलेलं आहे. 5 वर्षे ते काँगोमध्ये स्वतः अभ्यासासाठी राहिले. तिथल्या खाणींची पाहणी करून तसंच तिथल्या कामगारांना भेटून त्यांचं जगणं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून अनुभवांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपण आपल्या स्मार्टफोनकडे पूर्वीसारखं पाहूच शकणार नाही. आपला फोन जुना झाला किंवा बाजारात स्मार्टफोनचं एखादं नवीन मॉडेल आलं की आपण किती सहजपणे आपला जुना फोन चक्क डिस्कार्ड करतो आणि नवीन फोन घेतो. सध्याच्या पिढीमध्ये ही वापरा आणि फेका संस्कृती बळावलेली दिसते. सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्सलाही ती वायू प्रदूषणाच्या दृष्टीनं चांगली असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पण हे सर्व होत असताना एक सतसत विवेकबुद्धी जागृत असलेला आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून आपल्याला याही गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे की पर्सनल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले असले तरी त्याचा अतिवापर किंवा गरज नसताना वापर टाळणे, रिचार्जेबल बॅटरीचा वापर कमीत कमी ठेवून त्या जास्तीत जास्त काळ वापरणे, अधिक काळ चालणाऱ्या बॅटरीसाठी आग्रही राहणे आणि मुख्य म्हणजे जाहिरातबाजीला बळी न पडता ही उपकरणं जास्तीत जास्त दिवस वापरणं असे ठामपणे ठरवून त्याप्रमाणे वागणं हे आपल्या हातात आहे, किंबहुना ती आपली जबाबदारीच आहे. तर मित्रांनो, आता या सर्व चर्चेअंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी जो प्रश्न तुम्हाला विचारला त्याच प्रश्नाकडे आपण आता पुन्हा येऊयात. तुम्ही खरंच नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय का? जर तसं असेल तर आता तुम्हाला त्याविषयी पुनर्विचार करावासा वाटतोय का? तुम्हाला काय वाटतंय ते या व्हिडिओ खाली कमेंट करून आमच्याशी जरूर शेअर करा. थँक्यू.